बेडवरून मशरूम काढून आणल्याच्या नंतर तर ह्या अशा प्रकारे बघा, आता हा बंच आपण काढून आणला, ह्या पॅटर्न मध्ये आपण ते पूर्ण मशरूम काढतो. तुम्हाला इथे दिसत असेल आता इथे मशरूमचं पॅकेजिंग सुरू आहे. ह्या मशरूमला क्वालिटीनुसार आपल्याला ग्रेड करायचं असतं आणि साईज नुसार ग्रेड करायचं असतं. आता ही जी काही मोठी साईज आहे आपली, मोठ्या पेटल्स ज्या आहेत, हा जो काही बंच आहे याच्या मागे आपण तुम्ही बघत असाल की इथे भुशाचं वगैरे आहे किंवा याच्यावरती काही इन्सेक्ट्स वगैरे आहेत. खालच्या बाजूला हा जो काही बंच आहे याच्यावरती बारीक फंगस किंवा पाण्याने हा जो काही पोर्शन आहे याचा खराब होऊन जात असतो तुमचा. तर हा आपल्याला जेव्हा आपण काही डिलिव्हरी देत असतो किंवा कस्टमरला विकत असतो मटेरियल, तेव्हा हा खराब मटेरियल गेला नसला पाहिजे. खराब म्हणजे हा बाय नॅचरल खराब होत असतो. जिथून आपल्याला चांगला पोर्शन आहे तिथून कैचीने किंवा कुठल्या कटरने म्हणा, धारदार वस्तूने आपण ते वेगळं करून तो बंच हे अशा प्रकारचं जे काही उरणारा स्टेमचा बंच आहे, हा स्टेमचा बंच आपण एक ते डिस्कार्ड करू शकतो किंवा याला आपण हा बंच इथून कापून भुसा पूर्ण काढून हा जो काही मशरूमचा उरलेला भाग आहे, हा मशरूमचाच उरलेला भाग आहे. जेवढे न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुमच्या ह्या पेटलमध्ये आहेत किंवा मशरूममध्ये आहेत, तेवढेच न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुमच्या या बंचमध्येही आहेत. त्याची पावडर तयार करून तुम्ही त्याची ही एक ॲडिशनल विक्री किंवा याच्यापासून तयार पावडर आपण विविध रेसिपीजमध्ये वापरू शकतो. ची पावडर वापरून तुम्ही सूप करू शकता, करीचं करू शकता किंवा याची कुठल्याही पापडामध्ये, आपल्या नूडल्समध्ये वापरून किंवा चॉकलेट्समध्ये वापरून तुम्ही किंवा याचं लोणचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करून याचं एक बाय प्रोडक्ट आणि व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट म्हणून तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता किंवा त्याचाही ब्रँड सायमल्टेनियसली तुम्ही मशरूम बरोबर लॉन्च करू शकता. यालाही खूप चांगली डिमांड आणि खूप चांगलं मार्केट आहे.